सृष्टीची निर्मिती करण्याचा प्रयत्न चालू केला। इकडे विदुरजी मैत्रेय ऋषी सोबत संवाद साधत आहेत हरिद्वारला, गंगेच्या काठावर। त्यांना विचारलं की भगवंत निस्तारणाला गेले असताना त्यावेळेस तुम्ही तिथं हजर होते, मला त्या घटना सांगा। ते सांगायला लागले की बघा, पाताळामध्ये संकर्षण भगवंताने जे सांख्यायन मुनींना म्हणजे त्यांच्या शिष्यांना ज्ञान सांगितलं, तेच ज्ञान सांख्यायन मुनींनी पराशर ऋषींना म्हणजे त्यांच्या शिष्यांना सांगितलं, आणि तेच ज्ञान पराशर ऋषींनी त्यांच्या शिष्याला म्हणजे मला मैत्रेयाला सांगितलं। तेच आता विदुरजी मी तुम्हाला ज्ञान सांगतो। विदुरजींना सांगायला लागले की ब्रह्मदेवाने या सृष्टीची कशी निर्मिती केली। सर्वात प्रथम ब्रह्मदेवाने सनत कुमारांना आज्ञा दिली की आता या सृष्टीचा विस्तार करा। ते म्हणायला लागले की आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे, भक्ती करायची आहे, आम्ही या संसाराच्या भानगडीत पडत नाही। क्रोध आला ब्रह्मदेवाला, क्रोधामुळे भुवया वक्र झाल्या आणि त्यातून एक रुद्र जन्माला आला। तो रुद्र जन्माला आला, त्याला सांगितलं की तू सृष्टीची निर्मिती कर। त्याला पत्न्या दिल्या, नावं दिले 11 रुद्र आणि त्यांचे नाव हो म्हणून तो निघून गेला। त्याने सृष्टीची निर्मिती केली, परत तेवढ्या सृष्टीवर समाधान झालं नाही, म्हणून मनापासून सृष्टी निर्माण केली, देहापासून सृष्टी निर्माण केली, 10 पुत्र निर्माण केले। मनापासून मरीची ऋषी निर्माण केले, मांडीपासून नारद ऋषी निर्माण केले, अंगठ्यापासून दक्ष ऋषी निर्माण केला, प्राणापासून वशिष्ठ ऋषी निर्माण केले, त्वचेपासून भृगु ऋषी निर्माण केले, नेत्रापासून अत्रि ऋषी निर्माण केले, हृदयापासून धर्म निर्माण केला, छायेपासून कर्दम ऋषी निर्माण केले। अशा प्रत्येक अवयवापासून निर्माण झाले। बघा, पाठीपासून अधर्म निर्माण झाला आणि त्या अधर्माच्या पोटी मृत्यू जन्माला आला। असे हे 10 मुलं जन्माला आले। आता हे 10 मुलं जन्माला आल्यानंतर ब्रह्मदेवाचं मन आपल्या मुलीवर गेलं, आपल्या कन्येवर गेलं। त्यामुळे मुलांनी वडिलांचा धिक्कार केला की बाबा, तुम्ही असं दुष्कृत्य करू नका, स्वतःच्या मुलीकडे कुदृष्टीने बघू नका। मोठी माणसं जसे वागतात ना, तसे लहाने वागत असतात। भगवान कृष्णाने गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 21 नंबरच्या श्लोकात वर्णन केलं, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो सयत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। आणि याचा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातल्या 158 नंबरच्या ओवीत सांगितला। माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेची येळ अनुष्ठिती सामान्य सकळ। अर्थात जसं मोठी माणसं वागतात तसे लहान वागत असतात त्यांचं बघून, म्हणून मोठ्यांनी चांगलं श्रेष्ठ आचरण करावं, म्हणजे लहानांसाठी आदर्श बनावा। त्यावेळेस लाज वाटली ब्रह्मदेवाला स्वतःच्या कृत्याची आणि त्या देहाचा त्याग केला। त्या देहाचा त्याग केल्यावर त्या देहाचा पासून धुकं निर्माण झालं। आपण म्हणतो ना धुरी पडली, ते धुरी म्हणजे ब्रह्मदेवाने त्याग केलेला देह। आता परत देह धारण केला। त्यानंतर ठरवलं की मैथुनी सृष्टी निर्माण करायची। मग मैथुनी सृष्टी निर्माण करायची, त्यासाठी स्वतःच्या देहापासून एक जोडपं निर्माण केलं, मनु आणि शतरूपा। त्यांना सांगितलं की तुम्हाला एक कार्य देतो, ते कार्य म्हणजे सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य। त्यांनी हो म्हणाले आणि मैथुनी सृष्टी निर्माण करा। आता ते पती पत्नी, त्यांना 2 मुलं झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद। 3 मुली झाल्या, आकृती, प्रसूती आणि देवहूती। आता मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाला म्हणायला लागले की
तुम्ही आम्हाला संतती निर्माण करायला सांगितली, पण या संततीला राहण्यासाठी जागा नाही, पृथ्वी पाण्यात बुडून गेलेली आहे. आता काय करा? त्यावेळेस ब्रह्मदेव विचार करायला लागले आणि विचार करता करता त्यांच्या नागपुडीतून एक वराह म्हणजे डुकरासारखा आकार असतो. वराह डुकराला म्हणतात, तो भगवंताचा अवतार होता. वराहाचं पिलू जन्माला आलं आणि जसं जन्माला आलं तसं त्या उंच उडी घेतली, आकाशात उड्डाण मारलं, मोठं झालं शरीर आणि तसं पाण्यात शिरलं. जसं पाण्यात शिरलं तसं आपल्या दाढेवर पृथ्वीवर आणली. आता पृथ्वीवर आणत असताना हिरण्याक्ष नावाचा दैत्य होता, त्यानं पाहिलं. त्या ठिकाणी तो युद्ध करायला लागला. देवानं ती पृथ्वी झटदिशी बाहेर आणली उदकाच्या त्या पाण्याच्या आणि परत त्याच्याशी युद्ध केलं. त्या युद्धात त्याचा संहार झाला. बोला वराह भगवान की. आता मैत्रेय ऋषीला विचारून राहिले, ते सांगून राहिले. तर ते म्हणतात, तुम्ही अगदी शॉर्टकट सांगलं थोडक्यात या वराहाचा जन्म. मला सविस्तर रूपाने ऐकायचा आहे, म्हणून तुम्ही विस्तारित रूपाने मला सांगा की हा वराह कोण होता, हा हिरण्याक्ष कोण होता. त्यावेळेस मैत्रेय ऋषी म्हणतात, मिथुरा, एकदा वैकुंठामध्ये सनंदन, सनकादिक आणि सनत कुमार हे 4 ऋषी भगवंताच्या दर्शनासाठी जात होते. जात असताना भगवंत आपल्या शयन कक्षामध्ये झोपलेले होते. आईसाहेब सुद्धा होत्या आणि दरवाजावर द्वारपाल म्हणजे जय आणि विजय दोघं पहारा देत होते. त्यांनी यांना अडवलं असताना यांना राग आला. आता त्यांना वाटलं छोटे छोटे मुलं आहेत, पण त्यांना माहिती नव्हतं कधी माणसाच्या दिसण्याहून त्याची परीक्षा करू नये, बाह्य दृष्टीने त्याला बघू नये, अंतरंगातून ओळखलं पाहिजे माणसाचं. त्यांनी बघितलं छोटे छोटे मुलं आहेत आणि याला काय कामसिंग देवाची गाडी लावली आहे, जाऊ नका. त्यांना क्रोध आला. 6 दरवाजे बघा, ब्रह्मचर्य. आता हे अष्टांग योग साधना असते की नाही, ते योगी लोक साधना करतात, ते पायरी ओलांडत जातात, पण शेवटची पायरी फार कठीण असते. आता हे 7व्या दरवाजावर गेले, तिथं अडवलं त्याने. अडवलं असताना त्यांनी काय केलं, श्राप देऊन टाकला की तुम्ही आम्हाला अडवलं ना, देवाच्या दर्शनापासून जाऊ नाही दिलं ना, तुम्हाला आम्ही श्राप देतो की तुम्ही 3 जन्म राक्षस व्हा. आता हे भगवंतापर्यंत बातमी पोहोचली. जशी बातमी पोहोचली तसे भगवंत उठले आणि आले आणि सांगायला लागले त्या सनत कुमारांना की तुम्ही यांना दंड दिला ना, बरं केलं. हे शिक्षेस पात्र आहेत आणि ब्राह्मणाचा शाप कठोर असते, पण त्यांचं सुद्धा सांत्वन केलं की तुम्ही माझे द्वारपाल आहात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही 3 जन्म जरी राक्षस व्हाल तरी प्रत्येक जन्मात मी तुमच्या सोबत अवतार घेईन आणि तुमचा उद्धार करीन. बघा, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप या दोघांसाठी वेगवेगळे अवतार धारण केले. हिरण्याक्षसाठी वराह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपसाठी नृसिंह अवतार धारण केला. परत तेच जय विजय दुसऱ्या जन्मात रावण आणि कुंभकर्ण झाले, तेव्हा सुद्धा भगवान रामाने त्यांच्यासाठी अवतार घेतला, त्यांचा उद्धार केला. परत तेच राक्षस दंतवक्र आणि शिशुपाल झाले, तेव्हा सुद्धा भगवान कृष्णाने अवतार घेतला आणि त्यांचा उद्धार केला. आता इथं मैत्रेय ऋषी सांगून राहिले विदुराला की विदुरजी, एकदा काय झालं की कश्यप ऋषी पूजेला बसले होते. पूजेला बसले असताना संध्याकाळची वेळ होती. त्यांची जी पत्नी तिथी, तिच्या मनात अवेळी कामवासना निर्माण झाली. तिने ऋषीला सांगितलं. ऋषी म्हणायला लागले की संध्याकाळची वेळ आहे, तुझा धीर शिव नंदीवरून संध्याकाळच्या वेळी फेरी मारत असते, तो आपल्या दारून जाईल, म्हणून दिवाबत्ती करावी, दिवा लावावा दारात.
प्रीतीला देवानेच अशी बुद्धी दिली, कारण की हा श्राप फलित व्हायचाच होता. 3 जन्म यांना घ्यायचेच होते. म्हणून ती घटना घडली. आता हे हळूहळू लहानचे मोठे व्हायला लागले. बघा, हे ज्यावेळेस आईच्या गर्भात होती ना, तेवढे 100 वर्षापर्यंत की माझी मुलं झाल्यावर त्यांना देव मारीन म्हणून तिनं पोटाच्या बाहेरच नाही येऊ दिला. 100 वर्षापर्यंत ते गर्भ पोटात सांभाळून ठेवला. पण शेवटी बाळ झाला. आता मुलं जन्माला घालावेच लागते. म्हणून त्या प्रसूतीच्या वेळी घोबडं ओरडायला लागले, कावडे कावकाव करायला लागले, आकाशातून मेघ रक्ताचा वर्षाव करू लागले, वादळ वारा सुटला. अचानक भीतीदायक वातावरण निर्माण झालं. त्यावेळेस सगळेजण घाबरले की घोबडा ओरडून राहिल्या, विचित्र वातावरण निर्माण झालं. हे असं का झालं? इकडे देव सांगून राहिले की हे राक्षस जन्माला येऊन राहिले म्हणून असं अपशकुन घडून राहिले. आणि ते जसे जन्माला आले तसे विक्राळ देह. बघा, हिरण्याक्ष, हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळा. ज्याचा सोन्यावर डोळा आहे, ज्याचा लोभ आहे ज्याच्या मनात, हिरण्य म्हणजे लोभ. तो दिवसेंदिवस एक हात वाढते. लोभ माणसाचा वाढतच जाते. आज 10 रुपये भेटले तर उद्या 20 भेटतील, परवा 100 भेटतील. तो लोभ असते हिरण्याक्ष. वाढत गेला आणि शेवटी समुद्रात गेला, आंघोळीला पाण्यात गेला. आणि मग तिथं या भगवंताचा आणि त्याचा
आदरणीय हरिभक्तीपरायण माझे भोजने बाबा, तसेच बरेचसे आदरणीय हरिभक्तीपरायण महाराज कथा ऐकायला झोपडे म्हणजे आचार्य महाराज असून सुद्धा इथं हजर असतात. मला खूप अभिमान वाटते त्यांचा. मी त्यांच्या पुढे शून्यच आहे. खरोखर मला म्हणजे असं स्वप्नासारखंच वाटून राहिलं की मी त्यांच्यापुढे काहीच नाही. मला काही एवढं ज्ञान नाहीये. बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली ते चोच करून मावली रिजेची. हे कौतुक आहे त्यांच्यापुढे. मी त्यांच्या मुलीसारखी आहे. मला खरंच आनंदाश्रू येतात. मी कौतुक करून राहिले त्यांच्यासमोर लेकरासारखं. त्यांना गोड वाटून राहिलं. ते आनंदाने माझा स्वीकार करून राहिला. गोपाल कृष्ण मैत्रेय ऋषी म्हणतात की विदुरा, मी तुला अतिशय सुंदर कथा सांगतो. या ब्रह्मदेवाचा जो मुलगा होता, पाठीपासून म्हणजे सावलीपासून जन्माला आलेला, त्याचं नाव होतं कर्दम. आता ह्या ज्या मनु आणि शतरूपाच्या 3 मुली होत्या, त्या मनु शतरूपाच्या 3 मुली आकृती, प्रसूती आणि देवहूती. आता ही जी देवहूती होती तिचं मी तुला सविस्तर वर्णन सांगतो. हिच्याच पोटी कपिल भगवान आले होते, ज्यांनी 6 शास्त्रापैकी एक सांख्य नावाचं शास्त्र आपल्या मातेला सांगितलं होतं. बघ विदुरा, काही गुरु शिष्याला उपदेश करतात, काही माता पुत्राला उपदेश करतात, पण या ठिकाणी पुत्र मातेला उपदेश करतो. हे पात्रतेनुसार असते. त्या ठिकाणी सांगितलं गेलं की विदुरा, हा जो ब्रह्मदेवाचा सावलीपासून निर्माण झालेला मुलगा म्हणजे कर्दम होता, त्यानं 10,000 वर्ष तपश्चर्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. भगवान विष्णू म्हणतात की तू 10,000 वर्षेपर्यंत माझी तपश्चर्या केली. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि ते अश्रू नेत्रातले बाहेर पडले. त्याचं बिंदू सरोवर तयार झालं त्या ठिकाणी. बघा अजून आहे त्या सरोवरात. जो कोणी आंघोळ करील तो पापातून मुक्त होते. एखाद्याला खाज असते, एखाद्याला कोड असते, नाना प्रकारच्या व्याधी असतात, व्रण असतात अंगावर, त्या व्याधी दूर होतात. असे हे ऋषीमुनींनी निर्माण केलेले, भगवंतांनी निर्माण केलेले सरोवर असतात. ते बिंदू सरोवर म्हणतात त्याला. ते देवाच्या डोळ्याच्या अश्रूपासून निर्माण झालं. भगवंत म्हणतात माग तुला काय मागायचं. त्यावेळेस कर्दम ऋषी म्हणतात आता मागणं घे मला. मागण्याची आस पाहे मागण्याची आस पाहे
आख्यान ऐकून आपल्या लक्षात येईल. त्यासाठी हे शास्त्र ऐकावं, ह्या कथा ऐकाव्या, म्हणजे गृहस्थाश्रमाचं आचरण कसं असावं हे आपल्याला कळून येते. घरी गेले आपल्या पर्णकुटीत गेल्यानंतर तिथं नारद आले. आता नारदांना तेच काम होतं, याचा निरोप त्याच्याजवळ. पहिले काही फोन नव्हते आणि पत्रही नव्हते, ते नारद होते. एक मोठे वायरलेस गेले, म्हणतात बाय आता तुले लग्न करा लागते, अशी पोरगी पाहिली गड्या तुझ्यासाठी, ज्याला म्हणतात ते. कुठं आहे पोरगी? मनू आणि शतरूपाची मुलगी आहे देवहूती, तिच्यासोबत तुझं लग्न होणार आहे. परवाच्या दिवशी सकाळी तुझ्या घरी त्या मुलीला घेऊन ते येणार आहे. आणि झालं उठले आणि तिकडे गेले निरोप सांगायला. कुठं? मनू आणि शतरूपाकडे. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ही मुलगी तिथं घेऊन जा लागते. ठीक आहे म्हणे. निघाले, मुलीला सोबत घेतलं, गेले असताना ऋषींनी स्वागत केलं. आता त्यांना माहिती होतं की हे आपली भावी पत्नी आहे. भावी म्हणजे होणारी. 3 आसनं टाकले बसायला. 3 आसनं टाकले. ते दोघं सासू सासरे होणारे बसले, पण ही आसनावर बसली नाही. पण त्या आसनाचा अपमान नाही झाला पाहिजे. त्या आसनावर हात ठेवला, म्हणजे स्वीकार केला त्या आसनाचा. आपल्या होणाऱ्या पतीचा आदर ठेवला. झालं, लग्न झालं. आता ते प्रपंचात लागायचं त्यांना. पण ऋषींनी सांगितलं की बघ, मी लग्न केलं एका अटीवर केलं. कसं? की एक मुलगा झाला की मी तपश्चर्येसाठी निघून जाईल. ठीक आहे म्हणे स्वामी, काही हरकत नाही. बरेच दिवस सेवा केली. गृहस्थाश्रम ताबडतोब स्वीकारला नाही. सेवा करता 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 ऋषी प्रसन्न झाले. बघा, ऋषी यज्ञ करायचे, ती संहिता गोळा करायची, रानातून फुलं आणायची, गंगेतून पाणी आणायची पूजेसाठी. अशी सेवा करता करता ऋषी प्रसन्न झाले. विचारलं की तुला काय हवं? त्यावेळेस सांगितलं की तुम्ही कबूल केलं होतं की तुला एक पुत्र होईल, नंतर मी वानप्रस्थ स्वीकारीन. त्यावेळेस ऋषी भानावर आले की हो, आपल्याला प्रपंच करावा लागते हिच्यासोबत. तोपर्यंत गृहस्थाश्रम असूनही स्वीकारला नव्हता. एका घरात असूनही मग एक विमान निर्माण केलं, कामत नावाचं विमान. बघा, आता तर बरेच विमानं काढले विज्ञानानं. विज्ञान खूप पुढे गेलं. त्यावेळेला त्या कर्दम ऋषीनं आपल्या पत्नीसाठी कामत नावाचं विमान तयार केलं होतं. रावणाजवळ बी पुष्पक नावाचं विमान होतं. त्यावेळेला म्हणजे 2 विमानं होती जुन्या काळात. आता हे सत्ययुगातली गोष्ट सांगून राहिली मी हे कर्दम ऋषीची. नंतर त्रेता, नंतर द्वापार, नंतर कली. आता या कलीत तर आपल्या डोक्यावरून धाब्यावरून जातात विमान. काळ खूप पुढे गेला. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्या ठिकाणी विमान तयार केलं आणि तिला सांगितलं की हे सरोवर आहे, या सरोवरात आंघोळ कर. आता ते कृश झाली होती तपानं. त्यांनी तप केलं, तिने साधना केली. केस विस्कळीत झाले होते, अंग अशा वळ्या पडल्या होत्या, सुरकुत्या पडल्या होत्या. जशी त्या सरोवरात उडी मारली आणि बुचकडी मारून बाहेर आली, तशी नवयौवन अवस्था प्राप्त झाली. आणि त्या विमानामध्ये पाय टाकता बरोबर तिथं 100 दास्या. त्या दास्यांनी तिला उठणं लावलं, तिला स्नान घातलं, तिचा शृंगार केला, अनेक तऱ्हेने तिला सजवलं, सौभाग्याच्या वस्तू तिच्या अंगावर चढवल्या. आणि तिच्या सेवेसाठी कोणी वारा घालत होतं, तिला कोणी सिंदूर लावत होतं, तिला कोणी गजरा लावत होतं. तिचा सगळ्या प्रकारे सुवासिनीचा शृंगार केला. आणि त्या विमानात 2 जण बसले आणि 100 वर्षेपर्यंत ते फिरले. अनेक वर्षेपर्यंत यथेच्छ क्रीडा केली. 100 वर्ष कुठं निघून गेले स्वप्नातल्या सारखे, एका क्षणासारखे. सुखाचे क्षण लवकर निघून जातात. सुख पाहता जवळ पाहणे दुःख पर्वत आहे एवढे. ते सुख
करायला निघाले आणि बोलवलं आपल्या मुलाला कपिलाला आणि सांगितलं की मी जबाबदारीतून मुक्त झालो. आता ही तुझी आई आहे. तू तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. मुलगा हा आईचा म्हातारपणीचा काठीचा आधार असतो. सांगितलं की तुझ्या आईचा सांभाळ कर आणि हात जोडले एकांतात गेले आणि म्हणायला लागले की तुम्ही भगवंत आहात. मला माहिती आहे तुमचा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे. हा तुमचा अवतार साक्षात विष्णू आहे. तुम्ही शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान त्या भगवंताची स्तुती केली की तुम्ही कसे आहात. शांताकारं भुजगशयनं म्हणजे तुम्ही शेषावर झोपलेले आहात. विश्वाचा आधार विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं म्हणजे निळ्या रंगाचे आहात. लक्ष्मीकांतं म्हणजे लक्ष्मीचा पती आहात. कमल नयनम म्हणजे तुमचे डोळे कमळाच्या पानासारखं पाकळ्यासारखे आहात. अशा प्रकारे प्रत्येक शब्दानं त्या देवाचं वर्णन केलं स्तुती केली आणि सांगितलं की आता तुम्ही मुलगा आहात. तुमच्या आईचा सांभाळ करा. आता आम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी निघून जातो. आणि तिथून निघाले आणि तप करायला गंगेच्या काठी निघून गेले. आता इकडे कपिल मुनी मातेला सांगतात की आई वडिलांनी असा असा निरोप सांगितला. आई म्हणते आता तुझे वडील निघून गेले. आता मी सुद्धा माझी गती प्राप्त करणार आहे. आता कपिल मुनी मातेला सांख्य विद्या सांगतात. मातेला म्हणतात की आई हा जो देह आहे ना हा देह भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालेला आहे. म्हणून माणसाला
पण तुला आठवीत, पण बाहेर आल्यावर विसरून जाते. कधी म्हटलं म्हणते तुला द्या द्या द्या, कारण या मायेचा वारा फार कठीण आहे, विसरून जाते. त्यामुळे भगवंताची भक्ती करा, स्मरण करा. आणि ही माया फार दुस्तर आहे. हा जीवात्मा कसा आहे, हा आईच्या देहापासून जन्माला आलेला आहे आणि वडिलांच्या देहापासून. त्यांनी सांगितलं की माते सप्त धातू असतात. आईचे 3.5, वडिलांचे 3.5. आईचे दिसतात, वडिलांचे दिसतात. बघा, नख, आपले केस, आपली त्वचा, आपले दात हे आईचे असतात. आणि वडिलांचे जे असतात ते न दिसणारे, म्हणजे रक्त, मांस, आपले हाड आणि अर्धधातू, शुक्र असे वडिलांचे. म्हणजे या दोघांत मिळून हे पिंडदेह निर्माण होत असते. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी कपिल महामुनींनी सुंदर प्रकारे आईला सांगितलं, आत्मस्थिती प्राप्त करून घेण्याचं सांगितलं, आत्मज्ञान प्राप्त करून गेलं. आणि तिथून निघाले, गंगासागरला गेले. आणि तिथं बऱ्याच लोकांना माहिती आहे, गंगासागरला कपिल महामुनीचं मंदिर आहे. तिथं निघून गेले ते. तिथं त्यांनी वास्तव्य केलं. गंगासागरला गेले की दिसते, दर्शन होतेच तिथं. आता हे देवभूती माता होती, हे तिथं बसली, ध्यान लावून बसली आणि एकाग्र मनाने भगवंताचं स्मरण करू लागली. त्या ठिकाणी योगाद्वारे भगवंताशी तादात्म्य जोडलं आणि आपला देह ठेवला, आपली ज्योत भगवंताच्या ज्योतीत विलीन केली. आणि तिचा जो देह होता त्या देहापासून तिथं नदी बनली आणि त्या ठिकाणाला सिद्धक्षेत्र असं नाव देण्यात आलं. आता हा स्कंद या ठिकाणी संपण्याच्या अगोदर फक्त या 3ऱ्या स्कंदात त्याच्या मुली होत्या. त्या मुलीच्या संसाराने, त्या मुलीच्या संततीने सृष्टी भरून निघाली. बघा, हे सांगितलेलं आहे या स्कंदात पूर्ण होण्याच्या अगोदर की जी देवहूती मातेची मुलगी होती, त्या देवहूती मातेची एक मुलगी कश्यपाला देण्यात आली आणि मरीची ऋषीला देण्यात आली, कला नावाची. त्या मरीची ऋषीपासून, मरीची ही ब्रह्मदेवाचा मुलगा आणि कला ही कर्दम ऋषीची मुलगी. हे युवा बापल्या काही युवा पाहतायचे नाते फार कठीण, डोकं पागल होऊन जाते कधी अभ्यास करतात. ब्रह्मदेवाचा मुलगा असे नाते आहेत त्याचे, बापल्या काही युवा. आता ते मरीचीची मुलगी म्हणजे कर्दमाची मुलगी मरीचीला दिली. तिच्यापासून कश्यप जन्माला आला आणि त्या कश्यपाले 13 पत्न्या होत्या, दक्षाच्या मुली. त्याच्यापासून या सृष्टीचा सगळा विस्तार झाला. म्हणून या सृष्टीला कश्यपी सृष्टी म्हणतात. या सृष्टीचं एक नाव कश्यपी बी आहे म्हणून. आता त्या कश्यपाले, या मरीचीला एक पोरगा झाला कश्यप आणि एक पोरगी झाली, तिचं नाव पौर्णिमा होतं. त्या पौर्णिमेचं लग्न झालं. तिने विरज आणि विश्व हे 2 मुलं झाले. विरज आणि विश्व 2 मुलं आणि एक मुलगी. त्या मुलीचं नाव देवमुल्या. तेच मुलगी पुनर्जन्मात गंगा झाली आणि ती शिवाची पत्नी झाली. आता इथं हा 3य स्कंद संपला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान. चतुर्थ स्कंदात सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिटं भजन करा. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारे. श्री
वर्षाची एक मुलगी भोले बाबाला दिली होती. तिचं नाव सती होतं. एकदा काय झालं की हरिद्वारला कणखल नावाचं क्षेत्र आहे. तिथे दक्ष राहत होता. त्या नगरीचा तो राजा होता. तिथे त्याने यज्ञ करायचं ठरवलं. आता यज्ञ केला. तिथे सर्वजण बोलावले, आले यज्ञासाठी. आता जसं प्रतिष्ठित व्यक्ती असते, कोणी प्रमुख व्यक्ती असते, इतर जण बसलेले असतात. ती व्यक्ती आली की सगळेजण उठून उभे राहतात. तसं ही प्रथा सुरुवातपासूनच आहे. त्यावेळेस दक्ष सुद्धा त्या ठिकाणी आला. राजा होता, प्रमुख होता आणि सर्वजण उठून उभे राहिले. पण भोले बाबा काही उभे राहिले नाही. ब्रह्मदेवही उभे राहिले नाही. बरं, ब्रह्मदेव हा दक्षाचा पिता होते. बाप कशाला उभा राहील? पण मग शिवजी तर जावाई होते ना. जावाई मुलासारखा असते. आणि जावयानं सासरे आले की उभं राहायला पाहिजे. याला अपमान वाटला. आता ते ध्यानस्थ होते. भोले बाबा भगवान रामाचं ध्यान करत होते. भोले बाबा नेहमी त्यांच्या हृदयात स्मरण चालू असेल प्रभू रामाचं. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी
ठेवला नाही. त्या आहुत्या देत असतात. ईशान्य दिशेनं कोण्या देवाची, आग्नेय दिशेनं कोण्या देवाची, नैऋत्य दिशेनं कोण्या देवाची, वायव्य दिशेनं कोण्या देवाची, अशा दिशा असतात. ब्राह्मण लोक ते मांडत असतात भाग. हा हवीर भाग, तो हवीर भाग, तिथं यज्ञ, तिथं वेदिका, तिथं असं मांडलेलं असते. आणि मग त्या देवताचं आवाहन करतात. त्या देवताच्या नावानं मग ते आहुती टाकतात. प्रत्येक देवताची आहुती वेगवेगळ्या धान्याची असते. कोण्या देवाची कोणत्या वनस्पतीची असते, कोण्या देवाची तुपाची असते, कोण्या देवाची भाताची असते. अशा आहुत्या मांडून ठेवल्या. सगळ्या देवाईचं आसनं टाकून ठेवले. सगळ्या देवाईला आवाहन केलं, सगळ्याले आमंत्रण दिलं. पण शिवाने काही बोलावलं नाही. आता कैलासाहून विमानं जात होते. बाईची जात कशी असते तुम्हाला सगळं माहित आहे. काही सांगायची गरज नाही, कारण मी एक बाई आहे म्हणून आपल्याला सगळं माहित आहे. जास्त सांगायचं काही काम नाही. बाया काय करतात, जखमावर मीठ टाकतात. तुला माहित नाही काय, पत्रिका नाही आली काय? नाही बघ आहे बाई, पाय ते चुलत आहे, ते मावस आहे, तिला बोलावलं, तुला बोलावलं नाही सगळी असून नाही म्हणे बाई. गेली भोली बाबाजवळ आणि तेवढ्यात नारद बी आले. नारद म्हणजे कडीचा नारद. आहे आई साहेब तुम्ही अजून घरीच? बाप्पा सगळे गेले, तुम्ही मागेच? नाही म्हणे मला काही माहीतच नाही. तर काय करू, सांगलंच नाही बाबा. अरे विसरले असते. म्हणे खरंच काही गडबडमध्ये आणि जवळचा माणूसच भुलतो आपण. दूरचे येतात आणि जवळच्या इले पत्रिकाच दिल्या नाही जात. चुकून होते एखाद्या वेळेस. बाबाने तसंच झालं की जाऊ द्या म्हणे मी जाते. गेली बोले बाबाजवळ. ते महादेवा माझ्या पित्याकडे यज्ञ ठरलेला आहे आणि सर्वजण जाऊन राहिले. देव लोकांचे विमान जाऊन राहिले. यक्ष, नाग, किन्नर, गंधर्व सगळे देव लोक सगळे चालले. भूत म्हणजे देव, गंधर्व, यक्ष, किन्नर सगळे चालले. आणि आपण दोघंच घरी आहे. आपण तर मुख्य आहे म्हणे. तुम्ही तर देवाचे देव आहे. आणि तो सगळं म्हणणं खरं आहे. पण जो अंधरून काट करते म्हणे. काट समजते ना, तबा अंधरून काट करते तुला माहित नाही म्हणे. तुमच्या मनात गैरसमज आहे, तसं काही नाही. बाबा म्हणे बळबळ्या मनाचं आहे. नाही म्हणे तुला अनुभव आल्याशिवाय खात्री पडणार नाही. ऐकतच नव्हती. स्त्री हट्ट, राजहट्ट, स्त्री हट्ट, बालहट्ट कठीण असतात. ती हट्ट ऐकलं नाही, निघाली. सांगितलं की विनाशकाले विपरीत बुद्धी. पतीच्या म्हटल्यानं ऐकलं पाहिजे. नाही ऐकलं की सतीसारखी गती होते. म्हणून सती माता निघाली असताना तिच्यासोबत नंदी, गण, काही थोडंसं सुरक्षा चक्र तिच्यासोबत दिलं. आता गेल्या आई साहेब. गेल्या असताना तिथं सगळीकडे गर्दी चालू होती. झेंडे, पताका, चांगलं पानपोया, चांगल्या खायचे पदार्थ, स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन दारात उभ्या होत्या अशा. आणि यज्ञाची तयारी चालू होती. सगळेजण आपापल्या जागेवर यज्ञाचे मयूरभाग घ्यायसाठी बसेल होते. ऋषी मुनी बसेल होते. नागकन्या, देवकन्या सगळ्या बसेल होत्या. बहिणी उभ्या होत्या. सती माता गेली, आईले भेटली, बहिणीले भेटली. मग तिला वाटलं आता आपल्या वडिलांना भेटा. वडिलाजवळ गेली. वडिलांना तोड हेगोळं केलं, मान तिकडे फिरवली, पाहून न पाहिल्यासारखं केलं. तरी ते इकून गेली. म्हणते बाबा मी आली ना. आली म्हणते बिना बोलावण्याची. तिचा नवरा म्हणते तो स्मशानवासी आहे, भूत प्रेताचं वास्तव्य करते म्हणजे त्याच्यासोबत. सगळं उलट
पुरणपोळी, भजे, वडे, सांडोई, कुरडई, पापड, आपला महाप्रसाद होईल शेवटच्या दिवशी चांगला जोरदार. मग जेवण झालं, यथेच्छ भोजन झालं. ब्राह्मण बुवा निघाले, बाई म्हणते दक्षिणा घ्या. दक्षिणा दिली. आता पहिल्याच्या काळात राजण्या असतात रई लायाच्या, मस्त रई लायल होती, असं खमखम ताक होतं घट, खाली पडलं की ते जमिनीत जिरेना, असा टिक्का लावून घ्या जसा. म्हणते महाराज एवढं ताक घेऊन जाणं, लेकरं पितील घरी, काही हरकत नाही म्हणे. उचललं आणि ते राजनी म्हणतात मी काय असते ते डोक्यावर नेली, घेतली, चालले महाराज. जात असताना वरून घार जात होती. त्या घारीच्या तोंडात साप होता. आता त्या घारीचं भक्ष्य असते साप, तिचा काय दोष आहे, ते खाद्य आहे तिचं. तो साप मेलेला होता, पण तो उलट होता. ब्राह्मण बुवा चालले, डोक्यावर ताकाचं मडकं, नेमकं त्या घारीच्या तोंडातल्या सापाचं विष त्या ब्राह्मणाच्या डोक्यावरच्या मडक्यातल्या ताकात पडलं. आता याने माहित नाही, तिले माहित नाही. ब्राह्मण बुवा घरी गेले. उन्हाळ्याचे दिवस होते, थंडगार ताक होतं, असं चवदार होतं, घट्ट. मस्त गिलासात घेतलं, मीठ टाकलं, साखर टाकली, मठ्ठा केला आणि गट गट एक सोडून 2 गिलास पिऊन घेतलं. आणि मस्त आम टाकलं, आम टाकलं, आम टाकेलच राहिलं. ब्राह्मण बुवा मृत झाले. तसाच जीव निघून गेला. ते विष सापाचं होतं. आता ब्राह्मण बुवा वारले. यमानं सांगितलं दुताईले, चित्रगुप्त असते, त्याच्याकडे वही खातं असते मुनींची सारखं, पाय म्हणे हिशोब कर. पोलीस कसे ते पोस्ट मार्टन करतात ते मेलेल्या माणसाचं, मग तो कशाला मेला, काय मेला, ते पोलीस येतात, काय झालं काय नाही, सगळी सही गई काय म्हणतात त्याला, इन्क्वायरी. ते इन्क्वायरी होते. तसं याच्याकडे ते काम होतं. कसा मेला, काय मेला, कोणाचे हात होते, ते काय असतात सपोर्ट काय म्हणतात त्याला, सबूत. आणखी कोण होता, कोणाचा हात होता याच्या मागे मारायचा, कसा काय मेला, सगळं पाहिलं. त्यावेळेस त्यानं शोधलं आणि सांगितलं की हा जेवायला गेला होता एका बाईच्या घरी, तिने याने ताक दिलं, बाहेर चालली होती, तिच्या तोंडात साप होता, त्या सापाचं विष, त्या घरीच्या तोंडातल्या सापाचं विष त्या ताकाच्या मडक्यात पडलं, ते यानं पेलं आणि म्हणून हा मेला. मग आता हे पाप कोणाच्या डोक्यावर टाका, कोण पडलं नाही. त्या बाईचं काही दोष होता का, तिनं बिचारीनं प्रांजळपणानं दक्षिणा दिली, जीव घातलं, ताक दिलं, तिला वाटते का की हा मोरा घरी गेला, तिचा काही दोष नव्हता. त्या घरीचा काही दोष होता का, ते तिचं मोक्ष होतं, तिचाही काही दोष नव्हता. मग दोष कोणाचा होता, ब्राह्मणाचाही दोष नव्हता. त्यालाही माहित नव्हतं की या ताकात विष आहे. शेवटी सारासार विचार केला आणि सांगितलं यमधर्मानं की मृत्यू लोकात जा आणि जिथं दोघी तिघी बाया असतील, कोणी माणसं असतील, तिची सासू तशी, तिची सून तशी, तिची जेठानी तशी, तिची घरात ज्या चुकल्या करत असतील, याचं त्याच्याजवळ, त्याचं त्याच्याजवळ, त्याच्या डोक्यावर हे पाप टाकून द्या. ठीक आहे म्हणे. मग गेले आणि हे जे विषबाधेचं हे मृत्यूचं पाप होतं की नाही, ते जिथं निंदा कोणी करत असेल त्याच्या
कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भगवानी सहितं नमामि असं नमस्कार केला. त्यानंतर त्यांचा क्रोध शांत झाला. ते शव घेऊन निघाले होते. आता त्या भगवान विष्णूनं सुदर्शन चक्रानं त्या शवाचे तुकडे तुकडे केले. आपल्या भारतात त्याचे 51 शक्तिपीठ आहे. तसे त्याचे म्हणतात 108 किती तुकडे झाले होते. तर जिथं त्या देवीचा डोळा पडला त्याला नैना देवी म्हणतात. जिथं जीभ पडली त्याला ज्वाला देवी म्हणतात. कुठं कान पडला, कुठं हात पडला, म्हणजे असे तुकडे तुकडे झाले तिच्या देहाचे. तर ते अवशेष तिच्या देहाचे जिथं झाले. काही कामाक्षा देवी आहे, कुठं वेगवेगळ्या अवयवांना नाव तिचे आभूषण कुंडला पडले, कुठं पैंजण पडले पायातले, कुठं नथनी पडली, असे तिचे आभूषण सुद्धा पडले, तिचे वस्त्र पडले, तिचे अवयव पडले. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी भोले बाबाचा क्रोध त्यांनी शांत केला. नंतर विचार केला की हा दक्ष राजा आहे. आता राजा मेला तर प्रजेचं कसं होईल? राजगादीवर कोण बशी? त्याला मुलीच होत्या. आता मुली तर लग्न झाल्यानंतर घरी जातात. आता सध्या परिस्थितीत हा जिवंत व्हायला हवा. त्यावेळेस भोले बाबांनी सांगितलं की जा आणि पहिले कोणती प्राणी दिसत त्याचं मुंडकं कापून आणा. बोकड असतात, त्या बोकडाचं आणलं, लावलं त्याच्या गळावर, दृष्टी टाकली भोले बाबांना. तो सजीव झाला. आणि मग पश्चाताप झाला. आणि मग त्या बोकडाच्या मुखानं स्तुती करायला लागला. म्हणून मंदिरात गेले की असं काहीतरी कल्ला करतात ना भोले बाबाच्या मंदिरात. असं काहीतरी म्हणजे त्या दक्षानं बोकडाच्या मुखानं स्तुती केली होती. आता काही लोक म्हणतात मंदिरात गेले की असे काय करतात बा, असं काहीतरी आवाज काढतात बोकड्यासारखा आणि ओरडतात. तर हे त्याच्या मागचा प्रत्येक घटनेच्या मागे काही ना काही रहस्य असते. तर आता या ठिकाणी भोले बाबांचं जास्त काही चरित्र भागवतामध्ये आलेलं नाही. आता इथे आपला तृतीय स्कंद संपला. आता चतुर्थ स्कंद चालू झालेला आहे. आता या चतुर्थ स्कंदालाही म्हणजे संपण्याच्या अगोदर थोडीशी कथा बाकी आहे. यात कथा निघाल्या त्या 2 मिनिटं भजन करा. राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्याम राधे
वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी तो उत्तम गेला. आता मी जास्त काही सांगणार नाही, कारण दरवर्षी आपण कथा ऐकतो. ज्या नवीन नवीन आहेत त्या सविस्तर सांगेन. कथा झाले पाहिजे आपल्या भरपूर. एकच कथा सांगून बाकीच्या राहून जाते. थोडक्यात सांगते. तो वडिलांच्या मांडीवर बसायला गेला असताना आता एका लेकरानं तसं केलं की दुसरी जाते. तर म्हणते तू बसता का मी बसतो एका बाजूला. हाय गेल्या वडिलाच्या जवळ दुसरीकडून बसायला. इकडून उत्तम बसला, इकडून ध्रुव. त्या सुरुचीनं पाहिलं, गेली झरकत त्याला खाली ओढलं. म्हणते ओ तू याई आवडतीये मी आवडतीये. तुला जर या राजाच्या मांडीवर बसायचं असेल ना तर मापोटी जन्म घ्या लागेल म्हणते. तो अधिकार मास पुराला आहे म्हणते. रडते म्हणते मग आता तुझ्या मोठे जन्म घ्यायला काय करू म्हणते. तप कर, काय होणार. तर लहान लेकराला समजत नाही कपट. जसं बोललं त्याला खरंच वाटते. जाते रडत आईजवळ. म्हणते आई ग मी की नाही बाबाच्या मांडीवर बसायला गेलो आणि बसायला गेलो असताना मला सुरुची आईनं ओढलं, खाली पाडलं आणि मला म्हणते की तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल ना तर माझ्या पोटी जन्माला ये आणि तप कर त्याच्यासाठी. हाव का म्हणे. असं म्हटलं का तुझ्या आईनं. हो म्हणे. म्हणे खरंच का आई जाऊ का मी. आता आई रडायला लागली. आई म्हणते बाळा मा नशिबासोबत तुझे नशीब घासून राहिलं बाबा. काही इलाज नसते. आता ती आवडतीये मी नावडतीये म्हणून तिचा जास्त लाड आहे म्हणते. तिचं घर झोपडी असते राजमहालाच्या बाहेर कोपऱ्यात. काही हरकत नाही म्हणते. आता ध्रुव मातेनं आदेश दिल्यावर जातात. पित्याचं दर्शन घेतात, मातेचं दर्शन घेतात. त्याला वाटे हा काय करत जाईल 5 वर्षाचं बालक. जात असताना नारद मुनी भेटतात. त्यावेळेस ते विचारतात की ध्रुवा बाळा एवढ्या लहान वयात कुठे निघाला. सांगितलं की मला वडिलांच्या मांडीवर बसायचं आहे. त्याकरिता मला तप करायचं आहे म्हणून मी वनात जात आहे. नारद महर्षी म्हणायला लागले बाळा तू लहान आहे, इथे जंगली स्वापदा आहे. हे घोर कानन आहे. कानन म्हणजे वन अरण्य. या घोर काननामध्ये जंगली स्वापद, वाघ, सर्प, विंचू, सिंह, अस्वल, कोल्हे, लांडगे, जंगली कुत्रे, अनेक प्रकारचे स्वापद आहेत. जंगली हिंस्र प्राणी आहेत. तू लहान आहे. तू अजून राजमहालाच्या बाहेर पडला नाही. आता नुकताच घराच्या बाहेर पडला. तू कसा राहशील, कसं तप करशील. पण ध्रुवाने सांगितलं काही झालं तरी चालेल, मी परत जाणार नाही. आणि त्याचा दृढ निश्चय पाहून त्या ठिकाणी नारदांनी त्याला नामाचा उपदेश केला. त्याला नाम दिलं. नाम कोणतं दिलं. द्वादश मंत्र दिला. कोणता मंत्र आहे तो. 12 अक्षर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम
ध्रुवा डोळे उघड, मी तुझ्या समोर आहे. डोळे उघडून बघितलं, स्तुती करता येत नव्हती, पण त्या शंखाचा स्पर्श झाला, दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. कृष्ण भगवान अशा प्रकारे त्या भगवंताची स्तुती केली. भगवंत म्हणायला लागले की एवढं तप केलं, सांग काय पाहिजे वरदान. सांगितलं की देवा, माझ्या आईने मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसू नाही दिलं. माझी सावत्र आई होती, तिने मला सांगितलं तप कर. मी तपाला आलो आणि तुमची आराधना केली, तुम्ही प्रसन्न झाले. आता मला वडिलांच्या मांडीवर बसायचं. भगवंत म्हणतात, अरे तुला ध्रुव पद अढळ पद देतो, जा तू आयुष्यभर राजपद भोगशील आणि नंतर तुला आयुष्याच्या अंती मोक्ष मिळेल, अढळ पद मिळेल, ध्रुवपद मिळेल. बघा, ध्रुव तारा अजूनही आकाशात चमकतो. आता तो ध्रुव गेल्यानंतर खूप मोठा इतिहास आहे, आपल्याला बाकीच्याही कथा बघायच्या आहेत, म्हणून हा ध्रुवाचा इतिहास आपण इथंच संपवू. आता या ध्रुवाच्या पुढच्या वंशात बघा, वेद नावाचा राजा झाला. तो वेद दुराचारी होता, तो मदिरा प्राशन करायचा, म्हणतात ना उसाच्या पोटी तसा तो दुराचारी होता. साधू संत तप करायला लागले की विघ्न आणत होता. कोणी यज्ञ करायला लागला की त्याच्यात वाईट वस्तू टाकत होता, त्याला काही ते आवडत नव्हतं. मग असं करता करता साधू संत कंटाळून गेले, त्याला श्राप दिला, त्यामुळे तो मरण पावला. आता राजगादीवर कोण बसणार? पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की राजाला दहन देण्याच्या अगोदर त्या राजगादीवर नवीन राजाचा तो अभिषेक करत, नंतर मग त्याचं प्रेत उचलून त्याला दहन देत असत. तर आता याचा विल्हेवाट लावण्या अगोदर त्या गादीवर कोण बसेल म्हणून त्याच्या मांडीचं मंथन केलं, त्याच्या डावापायाच्या मांडीचं मंथन केलं. त्यातून एक युग्म म्हणजे कपाल म्हणजे जोडी, पती पत्नी निघाले. ते पृथू आणि अर्ची, त्या दोघांचं त्या ठिकाणी पूजन केलं, त्या राजगादीवर बसवलं. नंतर त्या राजगादीवर बसवल्यावर त्या पृथूने चांगल्या रीतीने त्या ठिकाणी राज्य केलं. आता पृथू हा भगवंताचा अवतार होता. पृथू भगवान की जय. बघा, हे प्रत्येक अवताराचं मी प्रत्येक स्कंदामध्ये सांगत आहे. त्यावेळेस त्या अवताराचं देवाचा अंश आहे म्हणून जय म्हणायचं. पृथू हा देवाचा अवतार होता. याच्यानंतरही बरेच अवतार निघणार आहेत देवाचे. तर आता या पृथूनं राज्य केलं. नंतर या पृथूच्या वंशामध्ये बरेचसे राजे होऊन गेले. पण आता आपली आरतीची वेळ झालेली आहे म्हणून सांगू की राहू देऊ? राजाच्या नंतर बघा, प्राचीर बही नावाचा राजा झाला. आता हा जो प्राचीर बही राजा झाला, यानं समुद्राच्या कन्येशी शतद्रुती नाव होतं त्याचं, त्या शतद्रुती सोबत विवाह केला. आता या प्राचीर बहीला आणि या शतद्रुतीला, समुद्राच्या मुलीला, या दोघांना 10 मुलं झाले. त्या मुलांना प्रचेतस म्हणतात. लक्षात ठेवायचा, नाव फार कठीण आहे शास्त्रामध्ये, प्रचेतस. आता त्या प्रचेतांनी विचारलं वडिलांना की आम्हाला काय कार्य आहे. पहिलेच्या काळात खूप आज्ञाधारी मुलं असायचे. आता वडील विचारतात, कार्य कुठे चालला बाबा? टोकत नका जाऊ, बाहेर निघलं की असं म्हणतात. काय वडील विचारते, पूर्वी
विचारलं की काय वरदान पाहिजे, त्यावेळेस ते म्हणायला लागले की आम्हाला लग्न करायचं. मग भगवान विष्णूंनी सांगितलं की कंडू नावाचे ऋषी आहे, त्या कंडू नावाच्या ऋषींनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केली असताना इंद्राला वाटलं की माझं राज्यपद घेते की काय, म्हणून त्याने एक प्रमलोचा नावाची अप्सरा होती, त्या प्रमलोचा नावाच्या अप्सरेला त्या कंडू नावाच्या ऋषीच्या तपश्चर्येमध्ये भंग करण्यासाठी या इंद्रानं प्रमलोच्या नावाच्या अप्सरेला पाठवलं. तिने ते तपश्चर्या भंग केली. तिच्यापासून त्या ऋषीला एक मुलगी झाली आणि ती मुलगी झाल्यानंतर याचा तपाचा भंग केला, विघ्न आणलं आणि ती निघून गेली. आता या अप्सरा काय करत, ऋषीने बोलवत आणि मूल झालं की तिथे सोडून देत. त्या मेंढकीने तसंच केलं होतं. त्या विश्वामित्राचं तपभंग केलं, त्या मेंढकीला झाली ती शकुंतला, तिथं सोडून दिली. शेवटी कण्व ऋषीनं तिचा सांभाळ केला. आता या प्रमलोच्या नावाच्या अप्सरेनं या कंडू नावाच्या ऋषीपासून झालेली मुलगी, तिचं नाव मारुषा, ते तिथं सोडून दिली, ते निघून गेले इंद्राच्या दरबारात. त्याला फक्त दुसऱ्याचे काम बिघडवण्याचं काम होतं. ते काम झालं की ते आपापल्या ठिकाणी चालल्या जातात. आता ते गेली, ही मुलीचा सांभाळ कोण करणार, म्हणून वृक्षेनं तिचा सांभाळ केला. आता वृक्षेनं तिचा सांभाळ केला तर भगवान विष्णूनं सांगितलं कोणाला, या प्राचीर बहीच्या आणि या शतधृतीच्या मुलांना, त्या प्रचेतांना, की या समुद्राच्या या वृक्षाची जी मुलगी आहे यांनी सांभाळ केला की मारिशा, याच्यासोबत तुम्ही लग्न करा. त्यावेळेस ते निघाले आणि त्यांनी तिच्यासोबत लग्न केलं. आता इथं चतुर्थ स्कंद संपला. आता हे मैत्रेय ऋषी आणि विदुरजी, इथं यांचा संवाद संपला. आता हे विदुरजी हस्तिनापूरला जायला निघाले आणि चतुर्थ स्कंदही संपला. हरये नमः.
हरि ओम